गेल्या 12 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिंदे गटाचे डहाणू संघटक अशोक ढोडी यांचा तपास लावण्यामध्ये पालघर पोलीस दलाला यश आलंय। गेल्या 12 दिवसात अखेर पालघर पोलीस दलाला ही गाडी शोधण्यात यश आलंय। पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी स्वतः या तपासाची सूत्र हाती घेतल्यानंतर सरीग्राम या ठिकाणी जाऊन पाण्याच्या या खदानीमध्ये ब्रिझा गाडीचा शोध लागलाय आणि ब्रिझा गाडी काढल्यानंतर यामध्ये अशोक ढोडी यांचा मृतदेह सापडलाय। सारीग्राम येथील एका खदानमध्ये अशोक ढोडी यांना ब्रिझा गाडीसह या पाण्याच्या खदानीमध्ये फेकून दिले होते। या ठिकाणी पालघर पोलीस दल यांनी अचूक योग्य तपासावर ही कामगिरी केली आहे। उशिरा का होईना मात्र अचूक छडा लावण्यात पालघर पोलीस दलाला यश आले। शिवसेना पदाधिकारी अशोक ढोडी अपहरण प्रकरण सध्या जिल्ह्यात तापतंय। अशोक ढोडी यांच्या कुटुंबांचे पालघरच्या तलासरी आणि बोलवड पोलिसांवर गंभीर आरोप केले होते। मात्र पालघर पोलिसांना उशिरा का होईना मात्र अशोक ढोडी यांचा तपास शोध मात्र पालघर पोलीस दलाने लावलाय। घटनास्थळी पंचनामा सुसरालचे पोलीस दलाकडून हे सांगण्यात आलंय। जमिनीचा वाद, पैशांचा वाद अखेर जीवघेणा ठरला असे म्हणावं लागेल। साधारणतः मिशिंगची तक्रार त्यांनी दिलेली होती। याच्यामध्ये त्यांचे वडील मिशिंग आहेत अशा स्वरूपाची तक्रार होती। त्यानंतर आम्ही अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली आणि याच्यामध्ये अपहरण दाखल केल्यानंतर खऱ्या अर्थाने यामध्ये वेगवेगळ्या पैलूवर अभ्यास केला गेला आणि याच्यामध्ये जे त्यांचे दुश्मन होते, त्यांच्या शक्यता होती, याच्या बाबतीतली नावं समोर आली। त्यांच्या बाबतीत जे तांत्रिक पुरावे होते याच्यावर तपास केला गेला आणि त्याच्या आधारावर काही लोकांना अटक केलं आणि खऱ्या अर्थाने त्यांना अटक केल्यानंतर या तपासाला खरी चालना मिळाली आणि त्याच्या आधारावर आतापर्यंत तपास सुरू आहे। पुढील शेवटच्या टप्प्यातला तपास आता राहिलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आमची पथकं सध्या लावण्यात आलेली आहे। अपहरण आणि हत्येचं कारण काही समजू शकले का? तो अपहरण करण्याचा जो मुख्य सूत्रधार आहे तो सक्का भाऊ आहे, जो मयत आहेत त्यांचे सक्के भाऊ आहेत। त्यांचे घरगुती वाद पण होते, त्यांचे वादाचे वेगवेगळे कांगोरे आहेत, परंतु आरोपी अटक झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या तपासामध्ये नक्की कोणती कारणं आहेत की ज्याच्यामुळे हे संपूर्ण कट आखावा लागला याविषयीची माहिती मिळू शकते। धन्यवाद। 20 तारखेपासून बेपत्ता असणारे अशोक ढोडी यांच्या बाबतीतला तपास हा चालू होता। आमचे साधारणतः 8 पथकं स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यामध्ये तपास करत होते। तांत्रिक तपासाच्या आधारावर आणि जे 4 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत ते प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी होते, त्या गुन्ह्यामध्ये सहभागी होते आणि या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्यामुळे त्यांनी जी माहिती दिली त्याच्या आधारावर भिलाडमध्ये एका स्टोन क्वॅरीमधून 40-45 फूट पाण्यामधून हे वाहन काढलेलं आहे। त्या वाहनामध्येच डिकीमध्ये ती डेड बॉडी होती। ती आता त्या संदर्भात पुढील तपास सध्या सुरू आहे आणि यामध्ये 4 आरोपी अटक आहेत। बाकीचे 3 आरोपी जे निष्पन्न झालेले आहेत ते अद्याप फरार आहेत। आणखी तपासामध्ये काही आरोपी निष्पन्न होऊ शकतात, त्या अनुषंगाने पुढचा तपास सुरू आहे। सर, कसा छडा लावला सर, कसा प्रकरणाचा छडा लावला? याच्यामध्ये जे अटक आरोपी आहेत त्यांच्याकडून या बाबतीतली काही माहिती मिळाली, काही तांत्रिक पुराव्याच्या आधारावर काही माहिती मिळाली। या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमध्ये स्पॉट फिक्स करणं अत्यंत आवश्यक होतं, कारण व्हेकल हे तिथून गायब होतं।